प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट न्यू इंग्लिश स्कूल चिलेवाडी या शाळेतील विद्यार्थिनी श्रेयसी सोमनाथ शेडगे, माधुरी जितेंद्र ढोले या विद्यार्थिनींनी केलेला आहे. चला तर पाहूया. मुलांनो, आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे ऑनलाईन गेमिंग. बर, आता मला सांगा, किती जण रोज गेम खेळतात? हात वर करा. गेम खेळण्यात चुकीचं काही नाही, पण जास्त वेळ त्यात घालवला तर त्याचे परिणाम खूप धोकादायक होतात. सर, मी सुरुवातीला थोडा वेळ गेम खेळायचे, पण आता अभ्यासात लक्ष लागत नाही. रात्रभर गेम खेळते आणि सकाळी उशिरा उठते. माझं मन सतत गेम मध्ये असतं. मार्क कमी येत आहेत, डोळ्यांना त्रास होतोय आणि घरच्यांनी मोबाईल लपवला की राग येतो. हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आता मी तुम्हाला ऑनलाईन गेमिंगचे धोके सांगते. 1. लक्ष विचलित होणे. 2. खूप प्रमाणात अभ्यासात घसरण होणे. 3. सतत राग येणे व चिडचिड होणे. 4. झोपेचा त्रास होणे. 5. डोळ्यांचे नुकसान होणे. टीचर, मग आपण हे कसं टाळू? अगदी सोपं आहे. 1. दररोज ठराविक वेळच मोबाईल वापरा. 2. अभ्यास, खेळ, छंद या गोष्टींनाही वेळ द्या. पालकांशी मोकळेपणाने बोला. जर गेमिंगच व्यसन वाटत असेल तर मदत घ्या. आज मी तुम्हाला एक बातमी दाखवते. 16 साल के उमेश श्रीराम ने ऑनलाइन गेम खेलते समय अपने घर की 4वीं मंजिल से कूदकर आत्महत्या कर ली. ही बातमी पाहून मी थक्क झाले की त्या मुलाने फक्त गेमसाठी स्वतःचा जीव गमावला. मुळात ऑनलाईन गेम हे व्यसन खूप भयंकर आहे. खरा गेम तोच जो आयुष्य घडवतो, नाहीतर बिघडवतो. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. आम्ही ठरवलंय मोबाईलचा वापर मर्यादित करू, ऑनलाईन गेमिंगला नो म्हणू. आपण उद्या प्रभात फेरी काढू. आता हे फक्त आपल्यापर्यंत मर्यादित झाले. हे समाजाला पण समजलं पाहिजे. यासाठी जनजागृती झाली पाहिजे. समाजाला सुद्धा समजलं पाहिजे की ऑनलाईन गेमिंग किती धोकादायक आहे. म्हणून आपण उद्या प्रभात फेरी काढू. हो टीचर, आम्ही नक्की प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊ. ऑनलाईन गेमिंगला नो, जीवनात गो. 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 खरा गेम तोच जो आयुष्य घडवतो, नाहीतर बिघडवतो. 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 शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी. ऑनलाईन गेमिंग हे नाही तर मुलांसाठी बनलेले आहे व्यसन. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना ऑनलाईन गेमिंग पासून दूर ठेवावे. ऑनलाईन गेमिंग हे खूप भयंकर असून त्यापासून मुलांनी आणि पालकांनी सतर्क राहिलं पाहिजे. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग माय प्रोजेक्ट.